नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर. वळूया पुढील ताज्या बातमीकडे. वाळूज एमआयडीसीतील कामगार चौकात 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता ऑइल टँकरचा भीषण स्फोट झालाय. यामध्ये अभय एजन्सीच्या टँकरमध्ये वेल्डिंग दरम्यान झालेल्या स्फोटात खानावळ चालक रफिक गोधन शेख 48 वर्ष यांचा मृत्यू झालाय. स्फोट इतका तीव्र होता की टँकरचे लोखंडी तुकडे अर्धा किलोमीटरवर उडून दर्शन प्लास्टिक आणि वैष्णवी इंजिनिअरिंग या कंपन्यांचे नुकसान झाले. वेल्डिंग दरम्यान योग्य सुरक्षा उपाय न पाळल्यानं दुर्घटना झाल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं असून संबंधितांवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सूर्यवार्ता न्यूज प्रतिनिधी महेंद्र तुपे, वाळूज, महानगर. काय नेमकं स्पॉट आला का काय विषय काय? म्हणजे मी बाजूलाच होतो इथं आणि मी उभं होतो. माझ्या गाडीचं काम इथं चालू होतं. इथं बाजूला माझी गाडी लावलेली आहे आणि या गाडीचं वेल्डिंगचं काहीतरी काम चालू होतं इथं. त्या वेल्डिंगच्यामुळे याचा काहीतरी स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर आवाज एवढा होता का परिसरातले सगळे लोक धाव घेतली इथं. धाव घेतल्यानंतर म्हणजे आम्ही बघितलं नंतर की इथं एक व्यक्ती बसला होता. त्याच्यानंतर त्या व्यक्तीला तातडीनं इडून बाजूला नेलं. त्याचा पाय पण तिथं पडलेला आहे, काही मास्क लागलेला आहे त्या खुर्चीला आणि याचा स्फोट झालेला आहे. म्हणजे याच्यामध्ये जखमी तो वेल्डिंग करणारा झाला का तो हॉटेलवाला इथं बसलेला व्यक्ती? अच्छा, वेल्डिंग आणि वेल्डिंग वाल्याला काही मार लागलेला आहे? वेल्डिंग वाला दिसनाच मला अजून इथं कुठे. असं का? हॉटेलवाल्याला मार लागला. अच्छा, हॉटेलवाल्याला. त्याचं नाव वगैरे काय म्हणले? नाव नाही सांगता येणार त्याचं. रफिक मामा. त्याचं हॉटेल कोणतं आहे? एक आहे छोटासा खानावळ आहे त्याचं. अच्छा, छोटस खानावळ आहे. हे जे दिसतं हे खानावळ आहे ना? अच्छा अच्छा. या खानावळीमधील व्यक्ती जखमी झाले. अच्छा.